अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळ अमरावती डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस व कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या 15 जानेवारीला हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात खेलो भारत क्रीडा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। तसेच 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिवस निमित्त अमरावती शहरांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देण्याकरिता या रॅलीचे आयोजन केले आहे। येथे क्रीडा महोत्सवासाठी राष्ट्रमंडळ कुस्ती खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता बबिता कुमारी फोगाट वकीलसह भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांत मंत्री पायल किनाके यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। अभिनंदन करतो मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे। त्यांनी आमचा खेळ कुस्ती आणि मल्लखांब त्यामध्ये आम्ही काम करतो आहे ते निवडले त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि या कुस्ती स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे की अमरावती शहरामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदक प्राप्त केलं वैयक्तिक खेळामध्ये खाशाबा जाधव त्यांची जयंती आहे 15 जानेवारीला। त्यांचं औचित्य साधून या स्पर्धा 15 जानेवारीला होणार आहे। पण याचा जास्तीत जास्त प्रोपगंडा व्हावा, एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून एक 500,000 विद्यार्थ्यांची रॅली हनुमान मॅम प्रसारक मंडळामधून निघणार आहे। त्याला हिरवी झेंडी या अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र साहेब दाखवतील आणि ही रॅली सुरू होणार आहे हनुमान मॅम प्रसारक मंडळातून गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, जवाहर गेट, गांधी चौक, अंबा गेट आणि तिथून रामकृष्णमधून त्याचं स्वामी विवेकानंदाचा पुतळा आहे तिथे समापन समारोह होईल। आणि या रॅलीमध्ये स्लोगन आहे खेल खेलो मस्त रहो, आगे बढ़ो सबसे आगे बढ़ो, करते रहो देखा जाएगा। असे स्लोगन म्हणत ते सगळे विद्यार्थी निघणार आहे। काही ऑलिम्पिक मेडलिस्ट जे आहेत त्यांचे फ्लॅश आम्ही तयार केलेले आहे, पॅनल्स तयार केलेले आहे। ते घेऊन एक शहरामध्ये वाटलं पाहिजे की या स्पर्धा 15 तारखेला होणार आहे। आणि या स्पर्धेकरता त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पुरस्कार दिला अशी बबिता फोगाट आपल्या सगळ्यांचा अनेक दिवसापासून कुस्ती संबंधी जे प्रश्न होते त्या काळानंतर तुम्ही त्यांना विचारा, तुमचे जे प्रश्नाचे उत्तर ते देईल।